गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादामुळे बाधित कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी शासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येतात। या उपाययोजनांचा मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आढावा घेतलाय। शासन सेवेत नुकतंच समाविष्ट झालेल्या नक्षल पीडित कुटुंबाच्या पाल्यांशी त्यांनी भेट घेत संवाद साधला। जिल्ह्यात नक्षलवादी हिंसाचारात गोपनीय माहितीदारांची हत्या झालेल्या कुटुंबातील सदस्यांना शासन सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयानुसार 1 जानेवारी 2026 रोजी 29 तरुणांना जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत शिपाई पदावर रुजू करण्यात आले। या उमेदवारांशी संवाद साधताना मुख्य सचिवांनी त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती जाणून घेतली। पुढील शिक्षण सुरू ठेवण्याचा त्यांनी सल्ला दिला आणि प्रामाणिक सेवेतून उज्ज्वल भविष्यासाठी वाटचाल करण्याची प्रेरणा दिली। यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाला भेट दिली। उपचारासाठी गरजू रुग्णांना वेळेत, पारदर्शक आणि मानवी दृष्टिकोनातून मदत मिळण्याच्या सूचना दिल्या। तसंच गोंडवाना विद्यापीठातील इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इक्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटरला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राजअनिल पोचमपल्लीवार यांनी। सांगली जिल्हा परिषद आणि येलूर पंचायत समिती जिल्हा परिषद गट क्रमांक 46 मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार हर्षदा महाडिक आणि येलूर पंचायत समिती गण क्रमांक 92 मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार पुष्कराज महाडिक उर्फ राजन भैया यांच्या प्रचारानिमित्त गावोगावी दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। देशमाने तालुका येवला येथील श्री सिद्धिविनायक मंदिर प्रांगणात भक्तिमय वातावरणात संगीतमय कृष्णलीला, अमृत कथा, ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ज्ञानयज्ञ सोहळ्यात श्री कृष्णाच्या बाललीला, रासलीला तसंच गीतेतील अमृतमय उपदेशांचे सुमधुर संगीतास रसपूर्ण कथन करण्यात आलं। या कार्यक्रमामुळे परिसरात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचं वातावरण निर्माण झालं। भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। संगीत, अभंग आणि कीर्तनाच्या माध्यमातून सादर होणारी ही कथा भाविकांसाठी आध्यात्मिक आनंदाचा ठेवा ठरली। या पवित्र ज्ञान यज्ञाचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घेतला। माघी गणेश जयंती सोहळ्याच्या मुहूर्तावर श्री क्षेत्र देशमाने इथं परळी वैजनाथचे भागवताचार्य हभप केशव महाराज उखळीकर यांचं सुश्राव्य काल्याचं कीर्तन संपन्न झालं। कीर्तनात संत परंपरेतील अभंग, भजन आणि हरिनामाच्या जयघोषानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। कीर्तनकारांनी गणरायांचं महत्त्व, भक्ती आणि एकतेचा संदेश आपल्या कीर्तनातून दिला। कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक वर्ग आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। ज्या लाडक्या बहिणींचे योजनेचे लाभ बंद झाले आहेत त्यांच्यासाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी झाल्यानंतर राज्यातील 22 लाखांहून अधिक तर बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे 30,000 महिलांचे मागील 2 महिन्यांपासून लाभ थांबले होते। यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला होता। आता शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार या सर्व महिलांचे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पुन्हा व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे। व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांना योजनेचा लाभ पुन्हा सुरू केला जाईल, अशी माहिती जिल्हा महिला आणि बालकल्याण अधिकारी अमोल दिघुळे यांनी दिली आहे। त्यामुळे महिलांनी घाबरून न जाता अंगणवाडी सेविकांना आपली योग्य आणि अचूक माहिती द्यावी, असं आवाहन महिला आणि बालकल्याण विभागानं केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। सर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण जवळपास 30,000 महिलांचा लाभ जो आहे लाडक्या बहिणीचा लाभ थांबलेला आहे। काय नेमकं तुमच्या वरिष्ठांकडून, वरिष्ठ कार्यालयाकडून काही मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत? कारण महिलांमध्ये मोठा संभ्रम आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये साधारणतः नोव्हेंबर 2025 नंतर काही महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणीचा हप्ता न पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जिल्हा कार्यालयावरती तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाला झालेली दिसून आली। त्या अनुषंगाने काही बाबी पडताळणी केल्यानंतर लक्षात आलं आहे की केवायसीच्या चुकीच्या केलेल्या नोंदी, त्याच्यामध्ये शासकीय नोकरीचा पर्याय निवडणे किंवा इन्कम टॅक्स भरत असल्याबाबतचा पर्याय निवडणे यामुळं काही महिलांचा लाभ थांबल्याची बाब निदर्शनास आली होती। या अनुषंगाने केवायसीचा पर्याय पुन्हा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा स्तरावरून तसेच मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत आपण वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता।
त्यामध्ये काल झालेल्या बैठकीत शासन स्तरावरून निर्देश प्राप्त झालेले आहेत की ज्या पात्र महिला असतील आणि KYCच्या चुकीच्या नोंदीमुळे जर त्या लाभापासून वंचित राहिल्या असेल तर त्यांनी भिवून जाण्याचे कारण नाही. त्यांची पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत केली जाणार असून ज्या पात्र लाभार्थी महिला असेल तर त्यांना लाभ देणं ही शासनाची जबाबदारी असून कुठलाही लाभ त्यांचा बंद होणार नाही. अंगणवाडी सेविका तुमच्या घरापर्यंत येऊन तुमची पडताळणी करतील आणि त्या अनुषंगाने अहवाल शासनास सादर करतील. आलापल्ली येथील स्वर्गीय लक्ष्मीबाई कला आणि विज्ञान महिला महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं. ही रॅली कॉलेज परिसरातून सुरू होऊन आलापल्ली येथील मुख्य रस्ता आणि वीर बाबूराव शेडमगे चौक इथं या रॅलीचा समारोप झाला. या रॅलीचा उद्देश नागरिकांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणं तसंच मतदानाचा हक्क बजावण्याबाबत जनजागृती करणं हा होता. विद्यार्थ्यांनी माझे मत माझा अधिकार, लोकशाही बळकट करा, मतदान करा अशा घोषणांसह फलक हातात घेऊन सहभाग नोंदवला. रॅली दरम्यान नागरिकांना मतदानाचं महत्त्व पटवून देण्यात आलं. यामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या उपक्रमामुळे परिसरात लोकशाही प्रक्रियेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झालं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अज्जू पठाण यांनी. कन्नड तालुक्यातील खेडी इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवारी आनंद नगरीचं आयोजन करण्यात आलं. या प्रसंगी केंद्र प्रमुख, सरपंच, शालेय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आदींची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते या आनंद नगरीचं उद्घाटन झालं. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध पदार्थांचे आणि वस्तूंचे स्टॉल्स लावले होते. महिला भगिनी, ग्रामस्थ यांनी या ठिकाणी विविध वस्तूंची खरेदी केली. विद्यार्थ्यांना खरेदी विक्री कशी करावी आणि व्यवसाय कशा पद्धतीनं करावा, वाढवावा या संदर्भात मार्गदर्शन मिळालं. कृतीतून त्यांनी नफा तोटा या गोष्टी अनुभवल्या. तसंच भविष्यात नोकरी न मिळाल्यास स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी आणि 4 भिंतींच्या आत फक्त शिक्षण न घेता व्यावसायिक ज्ञान देखील असावं या उद्देशानं या आनंद नगरीचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी आलेल्या सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ यांचं शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी. न्यूज मराठी 24 तास प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर. आणि आता आपण सध्या कन्नड तालुक्यातील लिगाव खेडी येथील जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी भव्य असा प्रतिसाद या ठिकाणी आनंद नगरी यासाठी मिळालेला आहेत. आणि आपल्यासोबत या ठिकाणी शिक्षक आणि पदाधिकारी आहेत, ग्रामस्थ ते आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय याचा उद्देश या ठिकाणी आहे आनंद नगरीचा. नमस्कार सर. नमस्कार. शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा या उक्तीप्रमाणे साने गुरुजी म्हणतात, करील मनोरंजन जो मुलांचे, जडील नाते प्रभूशी तयाचे. याप्रमाणे 4 भिंतीतल्या शिक्षणाऐवजी विद्यार्थ्याला जगाच्या व्यवहारातलं ज्ञान कळावं आणि गणिताचा उपयोग हा 4 भिंतीत नसून व्यवहारामध्ये काय करता येईल. कारण दिवसेंदिवस बेकारी वाढत आहेत आणि यामुळे भविष्यात सर्वांना नोकऱ्या मिळतील याची शाश्वती नसल्यामुळं विद्यार्थ्यांना व्यवहाराचं ज्ञान असावं. ते व्यवहाराचं ज्ञान आम्ही 4 भिंतीत न शिकवतात ते प्रात्यक्षिकातून कळावं यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इस्लामाबादवाडी या दोन्ही शाळांनी अत्यंत संयुक्त विद्यमाने चांगला उपक्रम राबवला आहेत. शाळेचे मुख्याध्यापक सय्यद सर यांनी व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी या सर्वांनी अत्यंत व्यवहाराचं ज्ञान कळावं यासाठी भव्य दिव्य अशा आनंद नगरीचं आयोजन केलेलं आहे. आणि आज सर्व ग्रामस्थ प्रत्यक्ष खरेदी करतायत. विद्यार्थ्यांना त्यातून नफा तोटा, सरळ व्याज, कोणत्या क्रिया प्रत्यक्ष कशा हाताळाव्या याचं ज्ञान त्यांना प्राप्त होत आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत एक आनंद देणारा कार्यक्रम आहे. धन्यवाद. मी या शाळेचा मुख्याध्यापक श्री सय्यद सर. आनंद नगरीचा उद्देश काय होता आणि विद्यार्थ्यांनी काय काय केलं याबद्दल आमचे केंद्रप्रमुख गुलांगे सर यांनी सांगितलंच आहे. पण मी या इथं आवर्जून सांगेन की आमच्या इथं आमच्या प्रोग्रामासाठी सहकार्य करणारे आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी खूप मोलाचं सहकार्य केल्यामुळे आम्हाला एवढा चांगला कार्यक्रम घेता आला. आम्हाला नेहमी शाळेसाठी समितीचं आणि गावाचं सहकार्य असतं. आत्ताच याआधी गावकऱ्यांनी सर लोकसहभागातून 50,000 रुपये जमा करून शालेय परसबागासाठी जाळीदार कंपाऊंड आम्ही केलेलं आहे. पुढे चालून आमचा
मानस आहे की चांगल्या प्रकारचा परसबाग करून शाळेचा पुन्हा लौकिक वाढवा, मुलांना सुद्धा सुविधा व्हाव्यात. आणि वारंवार मी प्रयत्न करतो की विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त, शालेय अभ्यासाव्यतिरिक्त इतर व्यावहारिक ज्ञान, आनंदात्मक त्यांना शिक्षण देता यावं यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आम्हाला सहकार्य लाभतं. धन्यवाद. वाशिम जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी सेवा सध्या गंभीर अडचणीत सापडले. तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना तब्बल 4 दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. याचा सर्वाधिक फटका गर्भवती महिला, अपघातग्रस्त आणि गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना बसतोय. जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी यंत्रणा उपलब्ध असतानाही अपुऱ्या नियोजनामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वेळेवर तपासणी होत नसल्याचा आरोप रुग्णांकडून केला जातोय. ओपीडीमध्ये डॉक्टरांनी तपासणी लिहून दिल्यानंतरही रुग्णांना अनेक तास ताटकळत ठेवलं जातं आणि अखेरीस 4 दिवसानंतरची तारीख दिली जाते. वेळेवर सोनोग्राफी न झाल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना खासगी रुग्णालयात जाऊन महागडी तपासणी करावी लागते. त्यांचा आर्थिक बोजा वाढतोय. विशेषतः गर्भवती महिलांसाठी ही अत्यंत गंभीर बाब असून आई आणि बाळाच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय. या प्रकरणात आरोग्य अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष स्पष्टपणे दिसते. जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्य प्रशासनानं तात्काळ हस्तक्षेप करून सोनोग्राफी सेवा सुरळीत करावी, अतिरिक्त कर्मचारी नेमावेत आणि तपासणीची वेळ वाढवावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होते. अन्यथा आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी. नांदेड इथं हिंददी चादर समागमाचं भव्य आयोजन करण्यात आलं. शीख धर्माचे 9वे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिब जी महाराज यांच्या 350व्या जयंतीनिमित्त हा ऐतिहासिक कार्यक्रम मोदी ग्राउंड इथं 24 आणि 25 जानेवारी रोजी आयोजित करण्यात येतोय. या पवित्र समागमासाठी देशविदेशातून सुमारे 8 ते 10 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व भाविकांनी कार्यक्रमाला आदर आणि सन्मान राखून शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलंय. तसंच सर्व भाविकांनी कार्यक्रमस्थळी येताना डोके झाकूनच उपस्थित राहावं, उघड्या डोक्यानं येऊ नये अशी नम्र विनंतीही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. हा समागम श्रद्धा, एकता आणि बलिदानाच्या मूल्याचं प्रतीक असून सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी करावा असं आवाहनही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. नमस्कार, मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गुरु तेग बहादूर साहेब यांच्या धन्यवाद. दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून पतीनं पत्नीला जिवंत जाळल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना गडचिरोली तालुक्यात उघडकीस आली. प्रियंका बारसागडे असं या मृत महिलेचं नाव असून ती चंद्रपूर जिल्ह्यातील निलसनी पेडगाव येथील रहिवासी होती. 2018 मध्ये प्रियंका आणि सुशील यांचा प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीला संसार सुखाचा होता, मात्र सुशीलच्या दारूच्या व्यसनामुळे घरगुती वाद वाढले. 16 डिसेंबर 2024 रोजी पहाटे सुशीलनं दारूसाठी प्रियंकाकडे पैशांची मागणी केली. नकार मिळताच त्यानं तिला मारहाण केली आणि घरातील 2000 रुपये काढून घेतले. काही वेळानं तो पुन्हा घरी परतला. यावेळी प्रियंका स्वयंपाकघरात काम करत होती. रागाच्या भरात सुशीलनं तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिलं. आगीत प्रियंका सुमारे 40 ते 50% भाजली. आपला गुन्हा लपवण्यासाठी आरोपीनं स्वतःच आग विझवण्याचा बनाव केल्याचं तपासात समोर आलंय. प्रियंकावर नागपूर इथं उपचार सुरू होते, मात्र महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे 2 लहान मुली आईच्या मायेपासून कायमच्या पोरक्या झाल्या. परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी. बहुजनांचं शिक्षण हेच समाज परिवर्तनाचं खरं साधन असा मंत्र देणाऱ्या शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या गावात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. सांगलीच्या एतवडी बुद्रुक येथील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय या परिसरातील शेखरवाडी, ढगेवाडी आणि ऐतवाडे बुद्रुकमधील अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं केंद्र आहे. मात्र शाळेकडे जाणारा सुमारे 2 ते 2.5 किलोमीटरचा मुख्य रस्ता हा पूर्णपणे चाळून गेलाय. तो अक्षरशः अपघातांचा सापळा ठरतोय. या रस्त्यावर जागोजागी 1 ते 2 फूट खोल खड्डे पडलेत. पावसाळ्यात परिस्थिती आणखीनच भीषण होते. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी 5 ते 6 किलोमीटरचा फेरा मारत पायी किंवा सायकलवरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय.
सदर रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी, तसंच ओढ्यावर साकव पूल बांधावा अशी जोरदार मागणी परिसरातील पालक, विद्यार्थी आणि शेतकरी वर्गातून होते आहे. मी आयतोडे गावचा रहिवासी असून हा रस्ता आयतोडे बुद्रुक ते करमीर हायस्कूल नाईक साहेबांनी 40 फुटी रस्ता नाबार्ड याच्यातून मंजूर करून हा केलेला आहे. पण त्याची दुरवस्था अशी इतकी वाईट झालेली आहे की आज शाळेला जाणारे विद्यार्थी सगळेच बंद झालेले आहेत. कारण तिथं फुल एक नसल्यामुळे तिथं फुलावर पाणी येऊन इतकं मोठं पाणी येतं की डोंगरात पडलेला ठेंब हा सगळा ह्या वड्यापर्यंत येतो. त्यामुळे इतका जोरात येतो की एखाद्या वेळेला पूर्वी एकदा जीप वाहून गेली तिथनं, आणि जीप वाहून जाऊन परत आता ते इतकं धोक्याचं झालेलं आहे की मी तिथलाच शेतकरी असल्यामुळं मला ती वडणी वगैरे देऊन मुलं त्या ह्या वड्यावरून इकडं काढावं लागतं आहे असं पाहू शकतो. त्यामुळे ह्या वर्षी विद्यार्थीच सगळे संपूर्ण कमी झालेले आहेत. कारण शाळेला कोण जायलाच तयार नाही तिकडून. आणि पूर्वीपासनं इतक्या हालापेष्टात जाऊन मुलं शिकली, पण आता सगळी सोयी असून देखील त्या फुलाअभावी आणि रस्त्याअभावी मुलं जाईना झाल्यात. सगळी शाळेची मुलं, कर्मीर अण्णांच्या शाळेची मुलं बंद व्हायला लागल्यात. तरी त्याची दुरुस्त करून फूल वगैरे बांधून शाळेला रस्ता करून द्यावा ही नम्रतेची. सध्या शाही विवाह करण्याचा एक प्रघात सुरू आहे. त्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च केले जातात. मात्र या सर्व बडेजाऊपणाला फाटा देत अवघ्या 150 रुपयात माजी आमदाराच्या कन्येचा विवाह सोलापुरात पार पडलाय. माजी शिक्षक आणि आमदार दत्तात्रय सावंत यांची मुलगी सुषमा हिचा विवाह शुभम शिंदे या तरुणाशी नोंदणीकृत पद्धतीनं पार पडला. शुभम शिंदे हा पाणी पुरवठा विभागात शासकीय अभियंता म्हणून कार्यरत आहे. तर सुषमानं नुकताच भारतीय विद्यापीठ पुणे येथून MSc इन ह्युमन अॅनाटॉमीचं शिक्षण पूर्ण केलंय. दोन्ही नवविवाहित वधूवर उच्च शिक्षित आहेत. सोलापुरातील जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात हा विवाह अगदी साध्या पद्धतीनं पार पडला. या साध्या विवाहाला दोन्ही परिवारातील निवडक नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. दरम्यान विवाहाचा खर्च टाळून साधारण 25 ते 30 लाख रुपये विना अनुदानित शिक्षकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून देण्याचा निर्णय नवविवाहित दाम्पत्यानं घेतलाय. सावंत शिंदे परिवारानं घेतलेल्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नुकताच विवाह झालेला आहे, नेमकी कॉन्सेप्ट काय होती? सर्वात पहिल्यांदा मी माझी ओळख सांगतो. मी शुभम हरी शिंदे. माझं BTech सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये स्वेरी कॉलेजमधून झालं आणि मास्टर्स माझं IIT बॉम्बे इन्स्टिट्यूटमधून झालेलं आहे. या विवाहामागचा मेन हेतू म्हणजे साधेपणा हा कमीपणा नाही. हा मेन मोटो जो आहे तो माझा हा आहे की आपण जेव्हा समाजात बघतो तेव्हा म्हणजे आता लढाई चालू झालेली आहे की श्रेष्ठत्वाची लढाई चालू झाली. किती मोठा मी लग्न जेवढं मोठं करेल तेवढा तो मोठा माणूस आहे ह्या पद्धतीने. मग ते कुठंतरी मला खटखट होतं आणि मी हा मार्ग स्वीकारला. आणि असं नाही की जे मी कोणत्या परंपरेंना विरोध करतोय किंवा काय करतोय, जे मला योग्य वाटते ते मी केलेलं आहे. आणि हा जो लग्नाचा खर्च जो आमचा वाचेल ते जे माझे म्हणजे सासरे माझे आमदार आहेत आणि त्यांचा प्रचंड लढा शिक्षकांच्या विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांसाठी चालू आहे. तर त्या शिक्षकांसाठी आम्ही ज्यांना पूर्ण लाईफमध्ये पगारच भेटली नाही तसेच ते रिटायर झाले, त्यांच्या गरजेनुसार त्यांना आम्ही देणार आहे. किती देणार? तरी असं फिक्स आम्ही व्हॅल्यू काढलेली नव्हती, तरी पण ती लाखामध्ये असेल. काय सांगता आज साध्या पद्धतीने मुलीचा विवाह केलेला आहे? नमस्कार. खरं तर मुलीचा विवाह माझी सुकन्या सुषमा तिचा विवाह चिरंजीव शुभम सोबत होतो आहे. खात्रीनं म्हणजे हा थोडा वेगळा विचार आहे. तो आदर्श असाच विचार आहे. आपल्या पूर्वजांनी किंवा राष्ट्रीय स्तरावरच्या राष्ट्रपुरुषांनी सुद्धा आपणाला प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी फार व्यथा सहन करून आदर्श असे विचार आपल्यासमोर ठेवले आहेत. पण ते आदर्श विचार अंमलात आणत असताना आज सुद्धा म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या मोठ्या कालावधीनंतर सुद्धा आपणाला अडचण येते. कारण परंपरेचा, आपल्या असणाऱ्या भोवतालच्या वातावरणाचा आणि एकूणच टोटल परिणाम हा जो या सण वार उत्सव आणि त्यातलाच एक मोठा उत्सव प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो तो लग्नाचा. या विधीमध्ये प्रचंड प्रत्येक कुटुंब
हे एक महिना 2 महिने याची व्यवस्था करतं आणि आर्थिक असणारी सगळी पुंजी जी असेल किंवा नसेल तर कर्ज काढून सुद्धा ती समाजासमोर मांडली जाते. या विषयाला आणि विचाराला फाटा देणारा मी आहे, परंतु माझ्या मुलांनी ते करावं असं मला वाटणं अवघड होतं. कारण लादणं हा विषय माझ्या आयुष्यात मी कुणावर केला नाही, परंतु जो घरामध्ये विषय वारंवार येतो, ऐकला जातो, त्याचा परिणाम मुलांच्यावरती होतो. माझ्या मुलीवरती होण्यापर्यंत सुद्धा मी तो मान्य करतो. पण हा उच्च विद्या विभूषित आणि अत्यंत रँकिंगनं फ्रंटला असणारा राज्यामधला हा अत्यंत हुशार मुलगा शुभम याच्याही मनानं तो होरा घ्यावा आणि त्यानं मी म्हणायच्या अगोदर किंवा मी म्हटलोच नाही, मलाच शुभम म्हटला की या विषयानुरूप जो लढा या राज्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटना लढतात, त्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रातलाही काही लढ्याचा भाग आहे. तो महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती म्हणून 25 वर्षे पाठीमागच्या कालावधीमध्ये आपण तो लढतो आहे. प्रचंड व्यथित कुटुंब आहेत की खरं तर ते शिक्षणाच्या क्षेत्रात असताना, पवित्र क्षेत्रात असताना अख्खं आयुष्य सेवा केल्यानंतर सुद्धा त्यांच्या आयुष्यात कधी चांगली वेळा आल्याच नाहीत. शासनानं प्रशासनानं शोषणच केलं. त्यांना काय आपल्याला आधार देता येईल का? त्या भूमिका पाठीमागच्या कालावधीत मी घेत होतो. तीच भूमिका, त्याच्यापेक्षा अजून चांगली भूमिका खात्रीनं त्या उभयंती त्यांचं कोर्ट मॅरेज आता काही क्षणापूर्वी झालं आहे, त्या दोघांनी घेतला आहे. त्याचा मला खूप आनंद एकीकडे आहे आणि दुसरा प्रचंड अभिमान आहे. वसंत पंचमीच्या पावन पर्वानिमित्त येवला शहरात श्री चौंडेश्वरी मातेची पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. या मिरवणुकीसाठी शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. या वर्षीच्या पालखी सोहळ्याचं विशेष आकर्षण म्हणजे पालखी उचलण्याचा मान महिलांना देण्यात आला होता. महिलांनी मोठ्या अभिमानानं आणि भक्तिभावानं चौंडेश्वरी मातेची पालखी खांद्यावर घेतली. या क्षणी उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या गजरात आणि आई चौंडेश्वरी माता की जय या जयघोषात वातावरण दुमदुमून टाकलं. पालखी मिरवणुकीत महिला आणि पुरुष भाविकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. महिलांनी नऊवारी साडी तर पुरुषांनी धोतर कुर्ता आणि फेटा असा पारंपरिक पोशाख परिधान केला होता. त्यामुळे संपूर्ण मिरवणूक सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचं सुंदर दर्शन घडवणारी ठरली. मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. मार्गामध्ये ठिकठिकाणी रांगोळी, फुलांची सजावट करण्यात आली होती. अनेक भाविकांनी पालखीचं दर्शन घेऊन चौंडेश्वरी मातेचे आशीर्वाद घेतले. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.